धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी या मुद्द्यावरून होते, नेमकं काय घडतंय पाहूया। बीडमधील हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। बीड प्रकरणात लक्ष घालणार राज्यपालांचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन। बीड प्रकरणात मराठा वंजारी असा जातीपतीचा मुद्दाच नाही, हत्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजेंची मागणी। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता, कोणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मुकाटत असल्याची जनभावना, शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं, शरद पवारांची मागणी। पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल, शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। मुंडे घराण्याच्या मनाविरोधात ही पहिली केस, गुंडगिरी सुरू होती, संतोष देशमुखांचा खून यांना पचवायचा होता, मनोज जरांगेंचा आरोप। खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेची पोलीस कोठडी वाढवली, तर हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारची पोलीस कोठडी 18 जानेवारीपर्यंत वाढवली। मनोज जरांगेंवर अंबाजोगाईत अदखलपात्र गुन्हा दाखल, परळी आणि केजनंतर अंबाजोगाईत जरांगेंविरोधात गुन्हा दाखल, बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानं गुन्हा।